रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांना आता अधिकची भुर्दंड सोसावा लागणार असून या खतांच्या किमती कमी कराव्या अशी मागणी आता शेतकरी करताना दिसत आहे। तर सध्या खताच्या किमती काय आहेत याबाबत खत विक्रेता यांनी माहिती दिली असून किमती वाढल्याने शेतकरी काय म्हणतो बघूया। रासायनिक खताच्या वाढलेल्या किमती साधारण या अशा आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये RCFचा 15-15 हा 1300 रुपयापर्यंत होता। तसेच IPLचा 16-16 हा 1250 ते 1300 रुपये होता। तर 20-20-013 हा 1250 रुपयाला विकला जात होता। परंतु शासनाची जी सबसिडीमध्ये चेंजेस झाल्यामुळं ह्या खतांच्या किमती आता साधारण 15-15 ची किंमत 1470 रुपये झाली। 20-20-0 किंमत 1320 रुपये झाली। 16-16 ची किंमत 1430 रुपये झाली। म्हणजे साधारण मागच्या किमतीमध्ये आणि आत्ताच्या किमतीमध्ये 100-125 रुपये गुणीचा फरक या सबसिडी चेंज झाल्यामुळे झालेले। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ही न परवडणारे रासायनिक खताच्या किमती आहे। याच्या बाबतीत शेतकऱ्यांना त्याच्यामुळे खत खरेदीवर सुद्धा त्याचा मोठा परिणाम झालेले। तसेच पर्जन्यमान कमी आहे आणि खत महागल्यामुळं योग्य प्रमाणात मात्रा टाकली जात नाहीये पिकांना। त्याच्यामुळे उत्पादनावर सुद्धा त्याचा मोठा परिणाम होऊ राहिला। त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांबरोबर सर्व दुकानदार सुद्धा या किमती वाढल्यामुळं त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झालेले। आजच्या या वातावरणामध्ये जर बघितलं गेलं शेतकऱ्याला शेती करणं मुश्किल झालेलं आहे की उत्पन्न काढतो शेतकरी पण त्याला कांद्याला भाव भेटत नाही, त्याच्या पिकाला भाव भेटत नाही। इकून तिकून तो उत्पन्न काढतो, वाटेल तेवढा खर्च करतो। खतं बघायला गेलं तर 100-150 रुपये गुणी मागं खत वाढलं। का वाढलं तर म्हणे केंद्र सरकारने त्यांचं हे कमी करून टाकलं आणि कंपनी म्हणते आम्हाला परवडत नाही। तर शेतकऱ्यांनी करायचं काय? जर खताचे भाव वाढले, औषधाचे भाव वाढले तर आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्नचिन्ह तयार झालेला आहे। तर शासनाला माझी आणि केंद्र सरकारला विनंती आहे की जर तुम्ही खताचे भाव कमी नाही केले, औषध भाव कमी नाही केले, शेतकरी जगणार नाही। शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आणि शेतीमालाला सुद्धा भाव भेटत नाही। तर शेतकऱ्यांनी करायचं काय? साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे।